जॉर्ज कल्याण. वळत मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला अतुल भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश पाटील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन देवा. पहिलाच बॉल अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिला गेला. अतुलने त्याला फक्त दिशा दिली गेली. 2 रन तिकडे मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. बघत कोण जिंकेल. ही मॅच पण तेवढीच महत्वाची असणार आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. खूप चांगला ड्राईव्ह केला बॉल आणि तिकडे अतुल भोईर महत्वाची मॅच असणार आहे. थोडाफार आपण पाहिलं तर इकडे ग्राफ बनवावा लागेल. यावर देखील खोलर टप्प्याचा बॉल अँगल बनवतात. लेफ्टी नॅचरली बॉल आतमध्ये आणतात देवा. राहुल सुरवाडे, लॅबो, सुनील विश्वकर्मा, गँगोली, रवी पवार एक चांगली स्टारकास्ट घेऊन आज हाही संघ उतरलाय. डिंगडॉंग जॉर्ज कल्याण, धर्मेश जोशी आज नवीन किटसह आपल्या संघाला इकडे घेऊन उतरवलाय. ज्याही संघाची चर्चा नक्कीच खूप चांगली पाहिली आहे आणि धर्मेश जोशी स्वतः चांगलं क्रिकेट यावर्षी टेनिस बॉल मागील काही हंगामात ओरम क्रिकेट देखील ISPL ला पण देखील त्यांना मॅनेजर म्हणून पाहिलं. असे गुगी मास्टर माइंड गुगी. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. रोहन चिल्याने खूप चांगला बॉल कलेक्ट केला आणि यासाठी ओळखले जातात. फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा. या बॉल देखील समोर बॉल आणि स्टँड अँड डिलिव्हर. अतुल भोईरचा आपण पाहिलं तर धमाका. हाय हँडसम 6. समोरचा बॉल आपण अगदी फक्त दिशा दिली गेली. अतुल भोईरचा एक धमाका आणि रन मिळेल तिकडे आपण पाहिलं तर 6 रन. स्कोरचा ग्राफ पुढे घेऊन जाण्यासाठी मात्र प्रयत्न करतील. नक्कीच आमच्या समवेत आमचे माजी नगरसेवक आम्हाला नेहमीच त्यांचे सहकार्य राहिले गेले असे श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर, माहुल ग्राम समितीचे अध्यक्ष म्हणून देखील राहिले गेले. त्यानंतर आमचे रवी माहुलकर, त्यांचं पण आम्हाला खूप मोठं सहकार्य राहिलं आहे. त्यानंतर आमचे श्री गजानन पाटील, हरिराम जनार्दन कोळी, प्रोप्रायटर प्रशांत कोळी, राज सावंत, ऋतिक पाटील यांनी आम्हाला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी आणि जे आम्हाला ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्या. त्यानंतर स्वर्गीय कैलास कुट्टण बेस्ट फिल्डरसाठी आमचा मित्र आज आमच्यामध्ये नाही. त्यानंतर भूपेश डेकोरेटर्स, विक्रांतजी पाटील, एकविरा डेकोरेटर्स, दिनेश माहुलकर, विशाल पाटील, या सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि पूर्ण पुमा स्क्वॉड ऋणी आहे कारण की आम्हाला यांचं नेहमी सहकार्य राहिलं आहे. पुमा स्क्वॉडच्या मागे आम्हाला नेहमीच यांचा सपोर्ट राहिला आहे. जबरदस्त सुरुवात केली. आतापर्यंत रन झालेत 18. एक षटकार आला बट सिंगल डबलने मॅच चांगली बनवली आहे अतुल आणि प्रथमेश पाटील.
मिलिंद सर, शेवटचा बॉल डॉट आहे. ओके. अठरा रन झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय हाती यांच्यावर जबाबदारी दिली आहे. क्विक फिल्डर आहेत. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग नेहमीच चर्चेत राहिले आहेत आणि मुंबईतील काही ऑलराऊंडर मध्ये याचं पण नाव नेहमीच घेतलं जातं. सूरज उपाध्याय इन ऍक्शन मध्ये आहे. स्ट्राईक एंडला अतुल भोईर, प्रथमेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. 70-80 रन जरी केले तरी मॅच पाहायला मजा येईल. समोर पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. सुनील विश्वकर्मा आहे, रोहन चिल्ले आहे, रवी पवार आहे. जबरदस्त बॅटिंग तिकडे पण आहे. क्रितेश घरतला पण इन ऍक्शन मध्ये पाहतो आहे. पावसाळी क्रिकेट काही खेळाडू असे ते फक्त पावसात खेळण्यासाठी अंडरआर्म त्यांचा आवडता खेळ आहे. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय, स्ट्राईक एंडला बॅटर अतुल. पहिलाच बॉल एज घेतली गेली आहे. बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. रोहन चिल्ले तिकडे मागे धावतात. 1 रन कंप्लीट केले. डबल पण इकडे झालाय. प्रीतम मस्के आणि अरविंद तांडेल आपण देखील आपलं पण स्वागत आहे. आपण यायचं इकडे व्यासपीठाजवळ. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट वरती हे दोन्ही खेळाडू चेंबूरसाठी नेहमीच त्यांना पण झुंजताना पाहिलं असे अरविंद तांडेल आणि आमचे मित्र प्रीतम मस्के. बॉलिंगसाठी सूरज, स्ट्राईक एंडला अतुल. चारी दिशेला षटकार, चौकार असणारी क्रीडा स्पर्धा अंडरआर्म ओपन. या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका, हवाई सफर. अतुल भोईरचा धमाका, हँडसम 6 शॉट ऑफ द डे. काय टायमिंग केला अतुल भोईरने. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून काय टायमिंग केलं गेलंय. फोटोग्राफर फोटो काढेल असं त्यांनी स्ट्रोक खेळले गेले. समोरच्या दिशेला 6 रन साठी जबरदस्त टायमिंग करत असताना अतुल भोईरने मॅचला एक वेगळी कलाटणी दिली आहे. स्ट्राईक एंडला अतुल पुन्हा एकदा. या बॉलवर व्हेरिएशन. सूरज उपाध्यायची हीच खरी ओळख आहे. धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला आणि अतुलला जागेवरती थांबवलं गेलं. तू शेर तर मी सव्वा शेर आहे. या बॉलवर लाऊड अपेल. जबरदस्त बॉलिंग सूरज उपाध्यायची. एक षटकारानंतर काही ना काहीतरी वेगळं करायचं, व्हेरिएशन करायची. या बॉलवर देखील अँगल बनवला गेला. तिकडे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. 6 आल्यानंतर लगातारचे 3 बॉल आपण पाहिलं तर डॉट होताना पाहिले गेले आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्पिन, पण तिकडे आता व्हाईट बॉल. चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला, पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील नॅचरल लेग ब्रेक पाहिला गेलाय. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली सूरज उपाध्याय. काय बॉलिंग केले गेले सूरजच्या माध्यमातून. गुड बॉलिंग सूरज. स्पिन बॉलिंग मगाशी देखील दिवेश पारावेने देखील असा स्पिन बॉलिंग पाहिली गेली. आता सूरज उपाध्यायने देखील एक चांगली स्पिन बॉलिंग पाहिली गेली. मगाशी ओमकार देखील वरळीच्या त्यांनी पण एक चांगला लेग कट पाहिला गेला. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे असे स्पिन बॉलिंग बघण्याची एक वेगळी मजा आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 27 रन झाले धावफलकावरती 27. उर्वरित 18 बॉलमध्ये अजून जबरदस्त कामगिरी करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय बंटी आता पाष्टे, कल्याण. बोळीत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राहुल सुरवाडे लॅबोवरती जबाबदारी दिली आहे. उल्हासनगरचा अजून एक चतुर खेळाडू म्हणजे सूरज उपाध्याय, लॅबो, ज्यांनी पण क्रिकेट खूप अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले.
स्ट्राइक एंडला बॅटर प्रथमेश पाटील. बॉलिंगसाठी लॅबो. या बॉलवर देखील लेग स्पिन आणि आता कुठे ना कुठेतरी बॉलिंग अटॅक मध्ये मात्र बदल केले गेले आहेत. व्हाईट बॉल कुठेतरी दबदबा इथे वाढला, त्यामुळे सूरजचा एक चांगला स्पेल आला, त्यामुळे रोहन आणि त्याने धर्मेशने सांगितले की आपण स्पिनर्सवर आता जोर देऊया, त्यामुळे लॅबोला आता बॉलिंगसाठी आणलं गेलंय. वेगवान बॉलिंग अटॅक पण आहे. प्रवीण पाटील पण त्यांच्या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये आहे. ऋत्विक घोरडे आहेत. मुकेश दवे पण मॅचचा आनंद घेत आहेत. मुकेश दवे सर, आपण आपलं पण स्वागत आहे. आपण यायचं व्यासपीठाजवळ. मुकेश दवे, मुकेश दवे आपलं पण स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. काल त्यांच्या आर्यन्स गोविंदा पथकने प्रो गोविंदा जिंकला, त्यामुळे ते खुशीमध्ये आहेत. या बॉलवर देखील लेग स्पिन फिरवला गेलाय आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्पिन आणि लॅबोला मात्र यश मिळत आहे. मला असं वाटतं प्रथमेशला बाहेर जावं लागेल. चांगला बॉल कलेक्ट केला रोहनने. दोन्ही दिशेला बॉल कट करतो. लॅबोची ओळख आहे. टर्फ क्रिकेटला पण खूप चांगली बॉलिंग लॅबोची नेहमीच पाहायला मिळाली. स्लो स्पिन. बॉलिंगसाठी लॅबो येतात. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर राकेश पॉल, जोगेश्वरीचा अजून एक हार्ड हिटर बॅटर. या बॉलवर सपवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मोये मोये हिट विकेटच्या रूपामध्ये मला असं वाटतं राकेशला बाहेर जावं लागेल. बघू शकतो रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्की घडलं काय. लॅबोने लेग स्पिन तो टाकला गेला, थोडे सफळ झाले आणि तिकडे राकेश मला असं वाटतं स्टंपला जाऊन आदळला. स्कोर झालाय 34. पुमा स्क्वॉड आणि पुमा स्क्वॉडची यावर्षी ऑफिशियल जर्सी सर्व पिकनिकला या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल.
वाईट बॉल आहे. एक रन्स ते पुन्हा धावफलक पुढे जाईल. स्पिनर्सने थोडाफार मात्र इथे लक्ष वेधून घेतलाय. सूरज उपाध्यायचा जबरदस्त स्पेल पाहायला गेला. डिंगडॉंग जॉर्ज कल्याण यांच्या विरुद्ध स्वर्गीय बंटेदा बाष्टे आणि या बॉलवर मोहितने हवाई सफर. काय स्ट्रोक खेळला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर मोहितच्या बॅटमधून हाय अँड सम 6. जबरदस्त टायमिंग करत असताना मोहितने या मॅचला देखील कलाटणी दिली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर झालाय 41. 41 रन झालेत. एक्केचाळीस रन झालेत. बॉलिंगसाठी सूरज उपाध्यायावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. बघूयात कोण जिंकेल ही मॅच. नजरा सर्वांच्या या मॅच वरती आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला फिरवलं गेलंय. थांबवलं तिकडे बॅटरला. जबरदस्त स्पिन बॉलिंग पाहायला मिळते. सूरज कडून 4थी ओव्हर चालू आहे. 41. 41 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे आणि 1 रन तिकडे कंप्लीट केले. डबलचा कॉल दिला गेला. 2 रन तिकडे मिळतात. नॉन स्ट्राईक एंडला कोण नाहीये बट तिकडे हे देवा आलेत भागमभाग. या बॉलवर देखील अतुल भोईर थांबणार नाहीये. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आणि यासाठीच ओळखले जातात अतुल भोईर. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं त्या परिसरात, कल्याण डोंबिवली परिसरात ग्रामीण क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत अतुल भोईर. मॅन इन फॉर्म. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये बॅटिंग करतात आजच्या दिवसामध्ये. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पिचिंग थोडी मागे ठेवली आहे. बघत मन एक रीड केलं की अतुल समोरचे बॉल चांगले कलेक्ट करते बट मागे टप्पा ठेवणारा बॉल थोडा त्यासाठी कठीण जातोय. त्याच्यावर प्रत्युत्तर काढलं जाईल. या बॉलवर पुन्हा एकदा लेग स्पिन. नो बॉल. आणि आमचे माहुलकर आहेत तिकडे. मनीष माहुलकर त्यांनी दंडित केलं की तो अशी बॉलिंग करू शकत नाहीये. अंडरआर्म क्रिकेट आहे त्यामुळे मनीष माहुलकरची पण एक वेगवान गोलंदाज आहेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत. पन्नास धावा कंप्लीट झाल्यात बॅटिंग करत असताना स्वर्गीय बंटीदादा बाष्टे कल्याण. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा लेग स्पिन पाहायला गेला. बॅटरला थांबवलं गेलंय. गुड बॉलिंग सूरज. आणि या बॉलवर धावचीच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर पण नाही, पंचांनी अपील फिटाळली आहे. 2 रन मात्र बघता बघता कंप्लीट केल्या गेल्यात. 52 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचा बॉल अजूनही पेंडिंग आहे. बावन्न झालेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर 6.
त्यानंतर नो बॉल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर डबल. 5 बॉल झाले. तीन डॉट आहेत. हा मग ओव्हर झाली. $52 52 धावा झाले धावफलकावरती. चालू कर मॅच चालू कर. बॉलिंगसाठी ऋत्विक येतात. पहिलाच बॉल अतिशय वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 रन मात्र तिकडे मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडाफार वरती घेऊन जाणं प्रयत्न करावा लागेल. या बॉलवर देखील खोल डब्याचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वैभव सर आपलं पण स्वागत आहे. व्ही अंपायर माझगाव संघ देखील खुल्या गटामध्ये त्यांना पण खेळताना पाहिलं गेलं आणि क्रिकेट प्रेमी आहेत. मला असं वाटतं पुढच्या वर्षी पावसाळ्यात हा संघ पुन्हा एकदा वाईल्ड कार्ड एंट्री घेईल. यावर्षी त्यांनी थोडं शांत केलंय. या बॉलवर देखील खोल डब्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेलाय. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. मोहितला आता मात्र थोडा चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋत्विक.
दोन फास्टर, दोन स्पिनर आणि या फास्टरला मात्र हल्ला बॉल केला. अतुल भोईरचा पुन्हा एकदा धमाका. हा अँड सम 6. अतुल भोईर स्टार्ट टू एंड मात्र इकडे लढतोय, प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय अतुल भोईर. 63 धावा तर झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल या इनिंगचा. चार रन आहेत आणि इकडे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल. आणि 4 रन मिळतात. म्हणजे तिकडे 67 धावा झाल्यात आणि 68 धावांचं टार्गेट आहे. चला लगेच बॅटिंग लाईन पाठवायची टीम डिंगडॉंग. संदीप तरे आणि किशोरजी तरे आपलं स्वागत आहे. आपण देखील यायचं आहे व्यासपीठाजवळ. किशोर तरे आणि संदीप तरे, आदित्य तरे यांचे बंधू. 68 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 68 धावा करायच्या आहेत. 68 रन्स टू विन इन 30 बॉल्स. 30 गेंद में 68 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. टीम डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण. सर्व आमचे मान्यवर आम्हाला ज्यांनी सहकार्य केलंय, माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माहुलकर, नक्कीच आम्हाला खूप मोठं सहकार्य त्यांचं लाभलंय. त्यानंतर रवी माहुलकर सर, त्यानंतर श्री गजानन पाटील,
गजानन पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय हरिराम जनार्दन कोळी यांच्या स्मरणार्थ आपण ही ट्रॉफी दिली आहे. नक्कीच अगदी मनापासून आभार. त्यानंतर आमचे राज सावंत, ऋतिक पाटील बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, स्वर्गीय कैलास कुट्टण यांच्यात देखील बेस्ट फिल्डर आम्हाला स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ दिली आहे. भूपेश डेकोरेटर, विक्रांत पाटील, एकविरा डेकोरेटर, दिनेश माऊलकर आणि विशाल पाटील असे सर्व आमचे ऑफिशियल्स ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. चला दुसरा डाव लगेच सुरुवात करायचा आहे. आणि जबरदस्त सामना रंगेल. आपण डिंगडॉंग जॉर्ज कल्याण दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 68 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी अक्की येत आहेत आणि स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले, त्या सोबतीला सूरज उपाध्याय. चला सामना चालू करायचा आहे. 68 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला रोहन, बॉलिंगसाठी अक्की. वेगवान गोलंदाज वरळीची अक्की देखील रनअप करून एक बॉलिंग करणं त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. तिकडे पंचांनी दंडित केलं गेलंय. नो बॉल. नो प्लस 1 म्हणजे 2 ने इकडे खातं ओपन केलं गेलंय. माऊल गाव आणि माऊल गावाची चर्चा नक्कीच अंडरआर्म टेनिस बॉल, ओरम बॉल, ओरम क्रिकेटमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने राहिली आहे. पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून आपला लाडका वेज चषक हे तिसरं पर्व आपण इकडे आज ऑर्गनाईज केलंय. संपूर्ण पुमा स्क्वॉड इकडे या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. लौकिक कोळी पण बॅटचा अंदाज घेत आहेत. थोडं मला असं वाटतं ते पण खेळतील. या बॉलवर खोल डब्याचा बॉल, अक्कीचा परफेक्ट यॉर्कर, बॉल ऑफ द मॅच. जबरदस्त बॉल पाहिला गेला आणि सूरज उपाध्यायला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलंय.
अकीची बॉलिंग नेहमीच आपण पाहायला मिळते. बॉलिंग बॅटिंगसाठी रवी पवार येतात. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा की स्ट्राईक एंडला रवी पवार. 68 धावा करायच्यात पण विकेट आली आहे. त्यामुळे मॅच आता दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण पण मॅच सोडणार नाहीये. हा बॉल देखील चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. तिकडे व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 1 म्हणजे रन्स मात्र दोन्ही पुढे जाईल. सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील फक्त दिसण्याचा प्रयत्न केला गेला रोहनने आणि रन सिंगल. पहिली ओव्हर जर एक सेफ आली तर मॅच मध्ये स्वर्गीय बंटी आता बाष्टी कल्याण संघ देखील येऊ शकतो. स्ट्राईक एंडला तर रवी. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. हे सिंगल डबल खूप महत्वाचे आहेत. ती बॅटिंग करणं गरजेचं आहे टीम डिंगडॉंग जॉर्ज कल्याण. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि सुशांत रणिंग पण स्वतः इकडे आहेत या चेंबूरसाठी. त्यांनी पण खूप वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलं आणि बॉलिंग बॅटिंग जबरदस्त सुशांतने पण परफॉर्मन्स केला. मग असे अनेक जे रॉयल संघासाठी पण त्यांना खेळताना पाहिलं गेलं. चंद्रकांत भावर पण कमिटीवरून ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आले आहेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तिकडे आता सुरुवातीला एक चांगली स्टार्ट केली. इकडे मात्र नजर आटी और दुर्घटना घटी. खूप चांगलं रवी आणि रोहनचं कॉम्बिनेशन होतं. कॉलिंग चांगलं होतं. 9 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेलाय. अकीचा बॉल मात्र ट्रॅव्हल होईल तिकडे तडम्याच्या दिशेने आणि बॉल जाईल आपण पाहिला तर 4 रनसाठी. ज्या वेगाने बॉल टाकतो लेग बाईस मध्ये 4 रन मिळतील. 13 रन झाले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम डिंगडॉंग जॉर्ज कल्याण. बॉलिंगसाठी अक्की. वेगळी रनअप आहे. या बॉल देखील खोल टप्प्याचा बॉल समोर खेळले गेलेत. चांगला बॉल तिकडे कलेक्ट केला गेला बट बघता बघता रन्स देखील तिकडे कंप्लीट होतील. तीन रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 धावसंख्येवरती आमचे स्कोरर देवांश कोळी. अमित कोळी यांचे चिरंजीव आणि क्रिकेटवर त्याचं एवढं प्रेम आहे तो पण आता बॅटिंग करेल. सोळा रन झालेत मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर आता 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे.
बॉलिंगसाठी हरीश येत आहेत मुलुंडचे. या बॉलवर पहिलाच बॉल एज घेतली गेली तिकडे. खूप चांगलं हरीशकडे पण अनुभव आहे आणि लेदर बॉल क्रिकेट पण टाटा हॉस्पिटलसाठी खूप चांगलं वडिलांसोबत खेळत आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हरीश. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत रोहन चिले. 68 धावांचं टार्गेट आहे, बट त्यासाठी पण तुम्हाला धडपड करावी लागेल. यानंतर मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण तयार राहायचं. लगेच विनिंग टीमची मॅच असणार आहे. सेमीफायनल यानंतर पाहणार, त्यानंतर फायनल. फुलटॉस बॉल, त्याला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाण्यामध्ये बॉल थोडा तिकडे थांबेल. 2 रन मिळतात तिकडे आणि खूप चांगला थ्रो केला गेला तिकडे. अतुल भोईर होते. अतुलने पण जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. ग्रामीण क्रिकेट पण त्या परिसरात खूप चांगलं खेळले अतुल भोईर. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 8 संघांमध्ये तब्बल प्रथम क्रमांक 50,000 रुपये व द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. आपला लाडका वेज चषक. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल, त्याला मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन चिलेच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक 6 रनसाठी. थँक्यू. आणि अशी गाणी ऐकली की एक वेगळीच ऊर्जा येते. त्यामुळे जर तुम्ही माऊलगाव कुठल्याही कोळीवाड्यात गेलात तरी गाणी ऐकण्याची एक वेगळी मजा आहे. डान्स करण्याची. लौकिक कोळी पण आमचे तिकडे स्टेप मारत होते जरा. आणि पुमा स्क्वॉड पूर्ण आमचे सर्पमित्र आशुली चेंबूरकर आणि आशिष लोटणकर पण आमचे तिकडे आले. बेन स्टोक सारखा त्यांचा लुक आहे. आशुली चेंबूरकरला तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता. त्याचे सर्व सर्पमित्र आणि त्यांचे व्हिडिओज. नक्कीच आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले सर्व आमचे मान्यवर. 28 रन झाले धावफलकावरती. एक 6 झाला. त्यामुळे रोहनला माहिती आहे की ही मॅच पण हलक्यात घेऊन चालणार नाही. या मॅच मध्ये आपल्याला पकड निर्माण करावी लागेल. बॅटिंगसाठी रवी. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला. व्हाईट बॉल धीम्या गतीचा टाकण्याचा प्रयत्न करत होते. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करत होते, बट एक्स्ट्रा रन. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण तयार राहायचे. नंतर लगेच आपला टॉस केला जाईल. विनिंग टीम सोबत आपल्याला सेमीफायनल खेळावी लागेल आणि फायनल मध्ये ओमकार मालाड संघ जाऊन पोहोचलाय. एकोणतीस धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हरीश कडून चुकी होतीये. अशी लाईन टाकून चालणार नाहीये. इम्पॉर्टंट मॅच आहे. व्हाईट प्लस 1 मध्ये धावफलक पुन्हा एकदा 2 तिकडे पुढे जाईल. 31. 31 रन झाले धावफलकावरती. सर्व आमचे पुमा स्क्वॉडचे सर्व आमचे पदाधिकारी, भूषण पाटील, आमचे सॅम, त्यानंतर लौकिक कोळी, ऋषिकेश कोळी, पूर्ण त्यांची टीम आहे. आणि आमचे अमित कोळी त्यांचे कॅप्टन, अध्यक्ष, पुमा स्क्वॉडचे अध्यक्ष. आणि त्यांची म्हणजे वीकेंडला पिकनिक वगैरे पुमा स्क्वॉड एन्जॉय करत असते.
क्रिकेटवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे. मग व्यावसायिक क्रिकेट पण ते फॉलो करत असतात. कुठला खेळाडू कुठे सेंचुरी मारली वगैरे सर्व त्यांना अपडेट असतं. नक्कीच आम्हाला या परिसरातील आमचे माजी नगरसेवक श्री राजेंद्र जगन्नाथ माऊलकर यांचे देखील सहकार्य राहिले आहे. त्यानंतर श्री गजानन पाटील आणि आम्हाला सेकंड प्राइजची जी ट्रॉफी प्रोव्हाइड केली आहे नक्कीच हरिनाम जनार्दन कोळी यांच्या स्मरणार्थ आमचे प्रशांत कोळी यांनी जी प्रोव्हाइड केली आहे सेकंड प्राइजची ट्रॉफी. त्यानंतर आमचे राज सावंत, ऋतिक पाटील बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. त्यानंतर स्वर्गीय कैलास कुट्टन यांच्या स्मरणार्थ आपण बेस्ट फिल्डरसाठी ट्रॉफी केली आहे. त्यानंतर उपेश डेकोरेटर्स आमचे विक्रांत पाटील आपलं पण आभार आहे. एकविरा डेकोरेटर्स दिनेश माऊलकर, आमचे रवी माऊलकर सर, त्याचबरोबर विशाल पाटील जे सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. जे पुमा स्क्वॉडच्या मागे आम्हाला हक्काने उभे असतात. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला. अक्कीला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केला गेला आहे. पण सेकंड ओव्हरमध्ये ग्राफ वरती गेला त्यामुळे मॅच थोडीफार आता डगमगताना पाहायला मिळतीये. लेग बाय मध्ये रन मिळेल तिकडे. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. हा वीकेंड गेला की आता गणपती बाप्पाचं आगमन चालू आहे. पुढच्या वीकेंडला दहीहंडी आहे. मग नंतर सर्व गणपती मध्ये बिझी होतील मुंबईकर. काल प्रो गोविंदाचा पण सर्वांनी फायनल डे बघितला. महाराष्ट्रात आता प्रो गोविंदा पण एक वेगळ्याच क्रेज मध्ये पाहिला गेला सर्वांनी. आर्यन्स गोविंदा पतकडी बाजी मारली तिकडे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अकीम, स्ट्राईक हँडला रवी पवार. खोलो टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने पाहिला गेला. बॅटरला पण तिकडे थांबवलं, कीपरला पण अगदी बीट केलं. लाऊड अपील आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. दोन्ही टीमकडे मॅच आता मात्र थोडीफार, बट रोहनने जी इनिंग बिल्डअप केली, रोहनला माहिती आहे की इकडे सिंगल डबल पण तेवढेच महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील कव्हर्स खेळले गेले आहेत. ग्राउंड स्ट्रोक पाहिला गेला. 2 रन इझिली मिळतील. डीजे दर्शन पण इकडे जॉईन झालेत आमच्यासोबत. त्यांचं आता दर्शन झालंय. आमचे डीजे दर्शन 44 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन तर कंप्लीट केली गेली. फिल्डर तिकडे पोहोचतात, बट 2 रन मिळतील का? बट मॅच थोडीफार आता डिंगडॉंग जॉर्ज कल्याण संघाने आपल्याकडे खेचली आहे.
13 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 13 चेंडूने 20 धावांची गरज. अठ्ठेचाळीस धावा झाले धावफलकावरती. अजूनही 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आपण येऊन इकडे थांबायचं आहे. लगेच आपला टॉस केला जाईल. या बॉलवर देखील अभेद खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. डबलचा कॉल होईल. 2 रन मिळतील इझिली. खूप चांगला अखीने बॉल कलेक्ट केला. अठरा धावांची गरज आहे. 12 चेंडूने 18 धावांची गरज. बारा बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये मात्र फक्त तिकडे ढकललाय. फिल्डर पोहोचतात तिकडे मोहित. बॉलिंगसाठी केतन यांच्यावर जबाबदारी दिली आहे आणि आता जबरदस्त बॅटिंग केली आहे रोहनने. स्ट्राईक केला बॅटर रवी. या बॉल देखील अगदी तिकडे फक्त ढकलला गेला. गॅपने 1 रन मिळेल. डबलचा कॉल दिला रवीने आणि रवीला मात्र तिकडे धावचीच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर सुनील विश्वकर्मा येतात गँगोली. खूप चांगला खेळ त्यांनी पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये केलाय. बॉलिंगसाठी केतन. स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी.
इकडे पण जबरदस्त बॉल पाहायला गेला तर केतनच्या माध्यमातून आणि आता 10 रनची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील समोर जबरदस्त फटका खेळले गेलेत सुनील विश्वकर्मा 6 रनसाठी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता आणि हा विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सुनील विश्वकर्माच्या बॅट मधून. पुमा स्क्वॉड इकडे आपण स्क्रीनवर पाहू शकतो. ऋषिदा वैद्य, योगेश वैद्य, अमित कोळी आणि त्यांची संपूर्ण टीम आज इकडे दाखल झाले. ऋषिदा मला असं वाटतं थोडं क्रिकेट एन्जॉय बघतात या ग्राउंडवर. खूप दिवसांनी त्यांनी कमबॅक केलंय आणि दादांची बॅटिंग माहुल गावाने नेहमीच पाहिली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि टॉस पण तिकडे ग्राउंड मध्ये केला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच रोहन चिले. रोहन चिले आपण यायचंय. जबरदस्त बॅटिंग केली रोहनने. चांगली इनिंग बिल्डअप केली आणि सिंगल डबल त्यातल्या त्यात मोठे स्ट्रोक खेळत असताना आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन आलाय. आशिष आपल्या हातून हा पुरस्कार दिला जाईल. जबरदस्त बॅटिंग केली रोहन चिलेने आणि नेहमीच त्यांची पण बॅटिंग पाहण्यासारखी राहिली. अंडरआर्म ओपन, सर्कल बाउंड्री, 1 2 4 आणि ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सच्या माध्यमातून इकडे आपण त्यांना टी शर्ट देतोय. रोहन चिले मॅन इन फॉर्म. खूप चांगला खेळाडू ज्याची चांगली कीपिंग, फिल्डिंग, बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. जिद्दी खेळाडू आहेत रोहन. 2 शब्द जरूर ऐकेल रोहन. खूप चांगला खेळ झाला त्याच्यामध्ये तुझी बॅटिंग आणि अंडरआर्म ओपन आणि या माहुल गावातली क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. नक्कीच ही टुर्नामेंट दरवर्षी पावसाळ्यात होते आणि खरंच खूप सुंदर होते. तर आम्हाला इथे खेळायला आवडतं आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. आणि क्रिकेटचं बोलायला गेलं तर नॉर्मलच खेळलो म्हणजे नॉर्मल खेळायला पाहिजे. आणि बॉलिंग अटॅक सर्व बॉलर्सनी पण खूप चांगली कामगिरी केली. हां बॉलर्सनी कमी रनमध्ये थांबवले त्याच्यामुळे चेस करायला काय प्रॉब्लेम नाही आला एवढा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. लगेच आपण ग्राउंड मध्ये टॉस पण केला जाईल.